गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं की अरेज ऑफ अ स्ट्रक्चर्स म्हणजेच स्ट्रक्चरचा अरे क्रिएट करायचा. ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अरेज विदिन स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये अरे यूज केला आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन अरेज ऑफ अ स्ट्रक्चर अँड अरेज विदिन स्ट्रक्चर. म्हणजे अरेज ऑफ अ स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरचा अरे क्रिएट केलेला, म्हणजे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स क्रिएट केले होते. ठीक. तर ह्यामध्ये काय करतो आहे, अरेज विदिन स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चरमध्ये आपण अरे यूज करतो आहे. तर बघा, समटाईम्स अरे मे बी द मेंबर विदिन स्ट्रक्चर. काही वेळा अरेज काय असतात, मेंबर असतात. कोणाचे? स्ट्रक्चरचे. दिस इज नोन ॲज अरेज विदिन स्ट्रक्चर. त्यालाच काय म्हणायचं, अरेज विदिन स्ट्रक्चर. म्हणजे जर अरे हा मेंबर असेल स्ट्रक्चरचा तर त्याला काय म्हणायचं, अरेज विदिन स्ट्रक्चर. ॲक्सेसिंग अरेज विदिन स्ट्रक्चर इज सिमिलर टू द ॲक्सेसिंग अदर मेंबर्स. म्हणजे अरेमधील अरे, स्ट्रक्चरमधील अरे ॲक्सेस करणं हे तसं सेम प्रोसेस आहे जसं अदर मेंबर तुम्ही स्ट्रक्चरचे ॲक्सेस करता. आता अरे म्हणजे काय, तर अरे म्हणजे तुम्हाला माहीत आहे, इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा आयटम्स. मग असे सिमिलर टाईप ऑफ डेटा आयटम्स एकत्रितरित्या स्ट्रक्चरमध्ये यूज करायचे असतील तर त्याला आपण काय यूज करणार, अरेज विदिन स्ट्रक्चर यूज करणार. तर बघूया आपण पर्पज ऑफ अरे विदिन स्ट्रक्चर. मग का यूज केला तर अरे विदिन स्ट्रक्चर, वेन यू फाइंड युअर सेल्फ टू स्टोअर स्ट्रिंग व्हॅल्यू. तर तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करायची असेल देन यू हॅव गो टू फॉर अरे विदिन स्ट्रक्चर. त्यावेळेला तुम्हाला अरे विदिन स्ट्रक्चर यूज करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला एखादं स्ट्रिंग नेम लाईक नेम टायटल हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंग यूज करावी लागते. तर स्ट्रिंग यूज करण्यासाठी आपण काय करतो, कॅरेक्टरचा अरे करतो, बरोबर. म्हणजे स्ट्रिंग इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ओके, सिंगल कॅरेक्टर आहे का, तर मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत. स्ट्रिंगमध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स असतात आणि हे मल्टिपल कॅरेक्टर एकत्र करणं म्हणजे काय करणं, कॅरेक्टरचा अरे क्रिएट करणं. ओके, मग अशा वेळेला एखादी स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर अरेज विदिन स्ट्रक्चर तुम्हाला यूज करावं लागेल. बिकॉज युअर नेम कम्स अंडर कॅरेक्टर डेटा टाईप. तुम्हाला सांगितलं की नेम हा कॅरेक्टर डेटा टाईप अंडर येतो आणि त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, अरेची साईज डिक्लेअर करावी लागते, बरोबर. तरच आपण तो स्ट्रिंग म्हणून यूज करू शकतो. दस अरे इज कॅपेबल ऑफ स्टोरिंग डेटा टाईप ऑफ सेम डेटा टाईप. त्यामुळं अरे इज कॅपेबल कशासाठी आहे, स्टोरिंग डेटा ऑफ अ सेम डेटा टाईप. अरेचा मेन हेतू काय, इट इज अ कलेक्शन ऑफ अ सिमिलर टाईप ऑफ डेटा आयटम्स, बरोबर. मग आपल्याला सपोज नेम स्टोअर करायचं आहे स्ट्रक्चरमध्ये, तर स्ट्रक्चरमध्ये नेम स्टोअर करायचं आहे तर सिंगल कॅरेक्टर घेऊन चालणार आहे का, तर नाही, मल्टिपल कॅरेक्टर्स घ्यावे लागतील. आता मल्टिपल कॅरेक्टर्स घ्यायचे आहे म्हणजे त्याचं त्या कॅरेक्टरची स्ट्रिंग करायची आहे तर आपल्याला त्याची अरे साईज डिक्लेअर करावी लागेल. मग अरे साईज डिक्लेअर करण्यासाठी आपण स्ट्रक्चरमध्ये काय यूज करणार, मग अरेज विदिन स्ट्रक्चर. आपण स्ट्रक्चरमध्ये अरे यूज करणार आहोत. इथे एक्झाम्पल दिसतंय बघा तुम्हाला, हॅश इन्क्लूड stdio.h इंटीजर मेन. आता इथे एक स्ट्रक्चर दिसते, स्ट्रक्ट स्टुडंट. स्ट्रक्ट काय दिसते तुम्हाला, स्टुडंट. आणि त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये कॅरेक्टर नेम आणि त्याची साईज, अरे साईज किती दिले, 30. अरे साईज दिले 30 दिलेले आहे यामध्ये. म्हणजे इथं बघा, नेमला अरे क्रिएट केला म्हणजे त्याची साईज, अरेची साईज किती दिली, 30. म्हणजे नेम किती कॅरेक्टरपर्यंत स्टोअर करू शकता तुम्ही, 30 कॅरेक्टरपर्यंत स्टोअर करू शकता. आणि दुसरा एक मेंबर घेतला आहे स्ट्रक्चरमध्ये, स्ट्रक्ट स्टुडंटमध्ये, तर इंटीजर रोल नंबर. म्हणजे ह्यामध्ये 2 डेटा मेंबर दिसत आहेत तुम्हाला स्टुडंटचे. एक आहे तो नेम आणि दुसरा आहे तो रोल नंबर. तर नेमचा डेटा टाईप कॅर वापरला आहे आणि त्याला काय केले, अरे साईज दिले. म्हणजेच ती काय झाली, आपली स्ट्रिंग झाली. म्हणजेच इथं काय वापरला, अरे विदिन स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय वापरला, अरे वापरलेला आहे. आणि स्ट्रक्चर क्लोज केलं क्लोजिंग ब्रॅकेटनं आणि त्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल कोणता क्रिएट केला, तर स्टूड. स्ट्रक्ट स्टुडंटचा व्हेरिएबल कोणता क्रिएट केला आहे आपण, स्टूड नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. आता आपण बघूया, प्रिंट एफ एंटर युअर रोल नंबर. रोल नंबर एंटर करा. स्कॅन एफ %d कॉमा, त्या स्टुडंटचा व्हेरिएबल काय आहे, स्टूड.
आणि तो ॲक्सेस कसा केला आहे, डॉट ऑपरेटरनं, म्हणजे ॲक्सेस मेंबर ऑपरेटरनं. स्टूड डॉट रोल नंबर. आता प्रिंट एफ एंटर युअर नेम, तोही कसा प्रिंट करणार तुम्ही, स्कॅन एफ. आता इथं स्ट्रिंग वापरले म्हणून %s वापरला आहे, %s आणि स्टूड डॉट नेम. इथे दोन डेटा मेंबर घेतलेले आहेत, एक तो रोल नंबर आहे आणि दुसरा आहे तो नेम आहे. म्हणून ॲक्सेस करतानाही सेम व्हेरिएबलचं नाव डॉट रोल नंबर. ठीक आहे, म्हणजे इथे स्टूड डॉट रोल नंबर, स्टूड डॉट नेम, आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. प्रिंट एफ रोल नंबर %d/n नेम, आणि आपल्याला काय प्रिंट करावं लागेल, कॉमा द्यायचं तिथं, स्टूड डॉट रोल नंबर कॉमा स्टूड डॉट नेम. अशा पद्धतीनं आपण अरेज विदिन स्ट्रक्चर आपण क्रिएट करू शकतो. त्याचा आउटपुट बघा, एंटर युअर रोल नंबर, सपोज इथे 16 एंटर केला आहे, आणि एंटर युअर नेम जिजू असं नाव दिलेलं आहे. आता रोल नंबर आता प्रिंट करायचा आहे, रोल नंबर 16 नेम जिजू असं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अरेज विदिन स्ट्रक्चर हे समजलं असेल कन्सेप्ट. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये आपल्याला लाईक नेम, टायटल किंवा आणखी काही जे स्ट्रिंग यूज करायचे आहे, त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहात, अरेज विदिन स्ट्रक्चर वापरणार आहात. आता पुढचा पॉईंट आहे तो स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर यूज करायचं आहे, म्हणजे सिंगल स्ट्रक्चर असणार का, नाही, मल्टिपल स्ट्रक्चर असणार. म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्ट्रक्चर यूज करू शकताय. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नेस्टेड स्ट्रक्चर. त्यालाच काय म्हणायचं, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चरलाच काय म्हणायचं, नेस्टेड स्ट्रक्चर असंही म्हणायचं. इन अ सी, स्ट्रक्चर डिक्लेरेशन कॅन बी प्लेस इनसाइड अनादर स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर, एका स्ट्रक्चरमध्ये दुसरं स्ट्रक्चर काय करायचं, डिक्लेअर करायचं. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ नेस्टिंग ऑफ अ स्ट्रक्चर. म्हणजे एका स्ट्रक्चर डिक्लेरेशनमध्ये दुसरं स्ट्रक्चर डिक्लेरेशन करणं, त्यालाच काय म्हणायचं, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर ऑर नेस्टेड ऑफ अ स्ट्रक्चर. द डिक्लेरेशन इज सेम ॲज द डिक्लेरेशन ऑफ अ डेटा टाईप इन अ स्ट्रक्चर. सेम डिक्लेरेशन असणार आहे, एका स्ट्रक्चरमध्ये ज्या पद्धतीने डिक्लेरेशन असेल त्याच पद्धतीने दुसऱ्या स्ट्रक्चरमध्येही डिक्लेरेशन असणार आहे. स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर ऑर नेस्टिंग ऑफ अ स्ट्रक्चर इज यूज टू क्रिएट कॉम्प्लेक्स रेकॉर्ड. म्हणजे केव्हा यूज केलं जातं स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर, इट इज कॉम्प्लेक्स रेकॉर्ड. म्हणजे जो कॉम्प्लिकेटेड डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर. देअर आर 2 मेथड्स टू डिक्लेअर स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर्स. 2 मेथड्स आहेत स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर डिक्लेअर करायच्या. प्रोग्रामर्स कॅन यूज आयदर 1 मेथड टू डिक्लेअर स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर. बघा, 2 पद्धतीनं स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं आहे. एक आहे तर एम्बेडेड स्ट्रक्चर डिक्लेरेशन. म्हणजे एम्बेडेड स्ट्रक्चर डिक्लेरेशनमध्ये एकामध्ये दुसरा स्ट्रक्चर डिक्लेअर करायचा. आणि दुसरी मेथड आहे 2 सेपरेट स्ट्रक्चर डिक्लेरेशन. 2 वेगवेगळे सेपरेट डिक्लेरेशन करायचे, आणि दुसरा स्ट्रक्चर आहे तो पहिल्याला काय करायचा, ॲक्सेस द्यायचा. मी दुसरा स्ट्रक्चर घ्यायचा आणि त्याचा ॲक्सेस कुणाला द्यायचा, पहिल्याला द्यायचा. ठीक आहे, ह्याचे 2 मेथड आहेत बघा. स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. 1 स्ट्रक्चर इनसाइड अनादर स्ट्रक्चर. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्याला एका स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करायचे असतील तर तुम्ही काय यूज करणार आहे, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर. त्याचे 2 मेथड सांगितल्यात, एम्बेडेड स्ट्रक्चर डिक्लेरेशन, दुसरा आहे टू सेपरेट स्ट्रक्चर डिक्लेरेशन. तर आपण पहिला बघूया एम्बेडेड स्ट्रक्चर डिक्लेरेशन. या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे ते बघूया आपण. इथं बघा, हॅश इन्क्लूड stdout.h दिसते तुम्हाला. इंटिजर मेन आहे फंक्शन. त्यामध्ये मेन फंक्शनमध्येच बघा काय केलं आहे, एक स्ट्रक्ट घेतला आहे आणि त्याला नाव काय दिलं, स्टुडंट नावाचा स्ट्रक्ट घेतलेला आहे. तर ह्या स्टुडंट नावाच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला एक डेटा मेंबर दिसतोय बघा. कोणता दिसतोय, कॅरेक्टर नेम 30.
ठीक आहे. स्ट्रक्ट स्टुडंटमध्ये एक डेटा मेंबर आहे, त्याचं नाव आहे तर नेम, आणि त्याचा डेटा टाईप आहे तो स्ट्रिंग, कारण त्याला अरे डिक्लेअर केला आहे 30 साईज, म्हणजे तो झाला स्ट्रिंग. आता बघा, तो क्लोज केलेला नाही आहे अजून, नेम नंतर क्लोज केलेला नाही स्टुडंट. तर त्याच स्टुडंटमध्ये आणखी एक स्ट्रक्चर यूज केलं आहे, ए व्ही जी, ॲव्हरेज. ए व्ही जी नावाचा एक काय केलेला आहे, तिथं आणखी एक स्ट्रक्चर घेतलेलं आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत की तिथं 3 इंटिजर व्हेरिएबल दिसत आहेत, sub1, sub2 आणि sub3. काय दिसत आहेत? 3 व्हेरिएबल दिसत आहेत एका मेंबरचा, म्हणजे sub1, sub2 आणि sub3 हे डेटा मेंबर झाले. आणि दुसरा एक दिसतो आहे त्यामध्ये फ्लोट ॲव्हरेज. ॲव्हरेज त्याचं कॅल्क्युलेट केलं आहे, म्हणजे बघा sub1, sub2, sub3 आणि ॲव्हरेज हे डेटा मेंबर्स कुणाचे आहेत, तर ॲव्हरेजचे आहेत. कुठल्या स्ट्रक्चरचे आहेत? ॲव्हरेजचे. स्टुडंटचा डेटा मेंबर एकच आहे, तो आहे तो नेम आहे. पण स्ट्रक्ट स्टुडंटमध्ये, स्टुडंट या स्ट्रक्चरमध्ये आणखी एक स्ट्रक्चर यूज केलेलं आहे ॲव्हरेज नावाचं. मग त्याचे ते मेंबर दिलेत, sub1, sub2, sub3 हा इंटिजर आहे आणि ॲव्हरेज हा आहे तो फ्लोट आहे. आणि खाली बघा क्लोज केलेला आहे, काय क्लोज केला आहे? AVG1. AVG1 म्हणजेच ॲव्हरेजचा एक व्हेरिएबल तिथं दाखवला आहे, कोणता? ॲव्हरेज 1, AVG1 हा तिथं क्लोज केला. म्हणजे कोणता? पहिला ॲव्हरेज स्ट्रक्चर ॲव्हरेज क्लोज केला आणि त्यानंतर स्ट्रक्चर स्टुडंट खाली क्लोज केलेलं आहे. बघा, क्लोज केला आणि सेमिकोलॉन दिलेलं आहे. परत आणि एकदा सांगतोय मी तुम्हाला, बघा कशा पद्धतीने डिक्लेरेशन केलं आहे. एक स्ट्रक्चर स्टुडंट घेतलेला आहे, त्यामध्ये एक मेंबर घेतलेला आहे, कोणता? नेम नावाचा, बरोबर. आणि त्याच स्ट्रक्चर स्टुडंटमध्ये दुसरं एक स्ट्रक्चर घेतलं आहे ए व्ही जी नावाचं. आणि ए व्ही जीमध्ये डेटा मेंबर कुठले कुठले घेतले? sub1, sub2, sub3 आणि ॲव्हरेज हे डेटा मेंबर ए व्ही जीचे आहेत. तर लक्षात घ्या, स्टुडंटचा एकच डेटा मेंबर आहे, नेम आहे, आणि ए व्ही जीचे 4 डेटा मेंबर आहेत, sub1, sub2, sub3 आणि ॲव्हरेज. त्यानंतर पहिला स्ट्रक्चर कुठला करायचा क्लोज? इंटरनल, जो आतला येतो. स्टुडंटमधला आतला कोणता आहे? ए व्ही जी, तो क्लोज केला, त्याला व्हेरिएबल नाव दिलं AVG1. आणि दुसरा दुसरा म्हणजे मेन आपला स्ट्रक्चर क्लोज केला, तो स्टुडंटचा क्लोज केलेला आहे. आणि त्याचं खाली डिक्लेरेशन केलं आहे. बघा, तिथं केलं असतं तरी चाललं असतं, म्हणजे खाली शेवटी ज्यावेळेस स्टुडंट क्लोज केला तिथं stud1 म्हटलं असतं तरी चाललं असतं. तशी मेथड आहे. किंवा इथं एक्सटर्नली डिक्लेअर केला आहे, स्ट्रक्ट स्टुडंट stud1, म्हणजे स्टुडंटचा एक व्हेरिएबल क्रिएट केला, कोणता? stud1. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, इथं 2 स्ट्रक्चर आहेत, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर आपण करतोय. स्टुडंट, बरोबर, त्याचा एक डेटा मेंबर आहे नेम. त्यामध्ये दुसरा घेतला आहे आपण स्ट्रक्चर ए व्ही जी, त्याचं काय घेतलं आहे? 4 डेटा मेंबर घेतले, sub1, sub2, sub3 आणि ॲव्हरेज, बरोबर. आणि म्हणजे कोणता स्ट्रक्चर कशाचा इनसाईड आहे? ए व्ही जी स्ट्रक्चर स्टुडंटच्या इनसाईड आहे. ठीक आहे, याचे स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, या दोन्हीचे डेटा मेंबर वेगवेगळे आहे. स्टुडंटचा डेटा मेंबर आहे नेम आहे, आणि ए व्ही जीचे आहेत sub1, sub2, sub3 आणि ॲव्हरेज आहे. मग पहिला क्लोज कुठला करायचा? जो इंटरनल आहे, आतला कुठला आहे आपला? ए व्ही जी आहे. ए व्ही जी क्लोज केला आणि त्याला व्हेरिएबल नाव दिलं AVG1. आणि दुसरा काय? स्टुडंट पण क्लोज केला, तिथेही तुम्ही म्हटलं असतं तरी चाललं असतं stud1, आणि मग सेमिकोलॉन दिला असतं तरी चाललं असतं. 2 मेथड आहेत, मी तुम्हाला सांगितलं आहे की तिथंच म्हणा किंवा खाली एक्सटर्नली म्हटलं तरी चालेल. स्ट्रक्ट स्टुडंट stud1, म्हणजे याच्याहून लक्षात आलं तुम्हाला की 2 स्ट्रक्चर घेतले, एक स्टुडंट आणि त्यामध्ये दुसरा घेतला आहे तो ए व्ही जी घेतला आहे. स्टुडंटचा व्हेरिएबलचं नाव आहे stud1 आणि ॲव्हरेजचे व्हेरिएबलचं नाव आहे AVG1. ठीक आहे, आता बघूया आपण. प्रिंट एफ, एंटर द नेम ऑफ द स्टुडंट. स्टुडंटचं नेम एंटर करा. स्कॅन एफ, %. आता नेम कशाचा डेटा मेंबर आहे? कोणत्या स्ट्रक्चरचा? तर stud1चा, म्हणजे स्टुडंटचा, stud1.name. आता काय म्हणते बघा, एंटर मार्क्स ऑफ द स्टुडंट्स S1, S2 आणि S3. बघा, 3 सब्जेक्टची मार्क्स घ्यायचे आहेत एंटर करून. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, %D, कारण 3 घ्यायचं आहे. आता मला सांगा,
AVG1चा मेंबर काय आहे, सब 1, बरोबर. इथं बघा AVGचा स्ट्रक्चर, AVGचा व्हेरिएबल काय, AVG1, बरोबर. AVG1 वरून आपण स्टोअर करणार AVG1 डॉट सब 1, AVG1 डॉट सब 2, AVG1 डॉट सब 3. पण मला सांगा, हा AVG1 हा कुणाच्या इनसाईड येतोय, तर स्टुडंटच्या, बरोबर. AVG कुणाच्या इनसाईड येतोय, तर स्टुडंटच्या. म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला काय म्हणावं लागेल, स्टुडंटसाठी कोणता व्हेरिएबल घेतला आहे, stud1. म्हणून इथे देताना ॲड्रेस ऑफ stud1 डॉट AVG1 डॉट सब 1, बरोबर. म्हणजे बघा, ॲड्रेस ऑफ stud1 डॉट AVG1 डॉट सब 1. त्याच पद्धतीने दुसरा काय येणार, ॲड्रेस ऑफ stud1 डॉट AVG1 डॉट सब 2, कॉमा. तिसरा ॲड्रेस ऑफ stud1 डॉट AVG1 डॉट सब 3. अशा पद्धतीनं आपल्याला आपण एंटर करून घेऊया. त्यानंतर आता ॲव्हरेज काढायचं आहे. आता ॲव्हरेज मला सांगा कसं काढणार, stud1 डॉट AVG1 डॉट ॲव्हरेज, stud1 डॉट AVG1 डॉट ॲव्हरेज इज इक्वल टू काय असणार आहे, stud1 डॉट AVG1 डॉट सब 1 प्लस stud1 डॉट AVG1 डॉट सब 2 प्लस stud1 डॉट AVG1 डॉट सब 3 डिवाइड बाय 3, बरोबर. 3 सब्जेक्टचं ॲव्हरेज काढायचं. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय करून घेतलं बघा, नेम एंटर करून घेतला, मार्क्स एंटर करून घेतले. पण मार्क्स एंटर करताना आणि ॲव्हरेज एंटर करताना नुसतं आपल्याला AVG घेऊन चालेल का, AVG1 घेऊन चालेल का, नाही. पण AVG1 हा व्हेरिएबल कुणाच्या अंडर येते, कुठल्या स्ट्रक्चरच्या, तर स्टुडंटच्या. म्हणून त्याच्यापुढं स्टुड1 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे काय आपण एंटर करून घेतलेलं आहे ते प्रिंट करून बघूया. प्रिंट ऑफ स्टुडंट डिटेल्स, प्रिंट ऑफ पर्सेंटेज stud1 डॉट नेम, प्रिंट ऑफ सब 1, सब 2 आणि सब 3 अशा पद्धतीने डिक्लेअर करायची. मग काय म्हणणार आहे, कसं त्याचं प्रिंट ऑफ येणार आहे बघा, मला सांगा. तर stud1 डॉट AVG1 डॉट सब 1, कॉमा stud1 डॉट AVG1 डॉट सब 2, कॉमा stud1 डॉट AVG1 डॉट सब 3. हे प्रिंट झाले. परत ॲव्हरेज प्रिंट करायचं आहे. ॲव्हरेज प्रिंट करताना आपण काय फ्लोट वापरला आहे, म्हणून ॲव्हरेज पर्सेंट F, stud1 डॉट AVG1 डॉट ॲव्हरेजसाठी कोणता व्हेरिएबल वापरला आहे, ॲव्हरेज. म्हणून stud1 डॉट AVG1 डॉट ॲव्हरेज आणि मेन घेतलेला आहे म्हणून रिटर्न 0. म्हणजे आपण कॉम्प्लेक्स प्रोग्राम इथे तयार केला. म्हणजे 2 स्ट्रक्चर घेतलेत, बरोबर. स्टुडंट हा स्ट्रक्चरमध्ये एक डेटा मेंबर आहे, तो कोणता आहे, नेम. आणि ॲव्हरेजमध्ये 4 डेटा मेंबर्स आहेत, कोणते, सब 1, सब 2, सब 3 आणि ॲव्हरेज, बरोबर. म्हणजे आपण नेस्टेड स्ट्रक्चर केलं, स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर. ठीक आहे. आता बघा याचं आउटपुट कसं येईल बघा. एंटर द नेम ऑफ स्टुडंट शिवा, एंटर द मार्क ऑफ द स्टुडंट. आता दुसरा एंटर द मार्क ऑफ स्टुडंट काय टाकलं आहे बघा, S1साठी 78, S2साठी 82 आणि S3साठी 80. आता शिवामध्ये नाव वरती डिस्प्ले केलं, शिवा. सब 1ला किती, 78, सब 2ला 82, सब 3ला 80 आणि ॲव्हरेज काय झाला, 80% झालेलं आहे. बघा ह्याच्यावरून तुम्हाला किती येईल, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर आपण केलं. म्हणजे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर केले आणि एकाच स्ट्रक्चरमधील डेटा मेंबर दुसऱ्या स्ट्रक्चरनं काय केले, ॲक्सेस केले. म्हणजे कुठल्या स्टुडंट ह्या स्ट्रक्चरनं कुणाचे डेटा मेंबर ॲक्सेस केलेलं आहे तिथं, तर AVG ह्या किंवा ॲव्हरेज ह्या स्ट्रक्चरचे डेटा मेंबर ॲक्सेस केलेले आहेत. नोट, द अबाव प्रोग्राम युजेस एम्बेडेड टाईप डिक्लेरेशन स्ट्रक्चर. AVG इज डिफाईन्ड विदिन स्ट्रक्चर स्टुडंट. तुम्हाला लक्षात आलं आहे, AVG हे स्ट्रक्चर कुठं डिफाईन केलेलं आहे, तर स्ट्रक्चर स्टुडंटच्या अंडर डिक्लेअर केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं अरेज विदिन स्ट्रक्चर. म्हणजे अरे स्ट्रक्चरमध्ये यूज केले, कारण आपण नेम वगैरे घेणार, नेम टायटल अशा पद्धतीने घेणार आहोत. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याला कॅरेक्टरचा अरे क्रिएट केला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो आहे, अरेज विदिन स्ट्रक्चर. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नेमसाठी आपण अरे क्रिएट केलेला होता तो. त्यानंतर स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हणायचं, नेस्टेड स्ट्रक्चर. म्हणजे जर आपल्याला कॉम्प्लेक्स प्रोग्राम क्रिएट करायचे असतील आणि एका स्ट्रक्चरमध्ये दुसरं स्ट्रक्चर आपल्याला
डिक्लेअर करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहे, स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर. त्याचंही तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं आहे की एक स्ट्रक्चर स्टुडंट घेतला आहे, दुसरा ॲव्हरेज घेतला आहे, ए व्ही जी घेतला आहे आणि ए व्ही जी इज अ इनसाइड द स्ट्रक्चर ऑफ अ स्टुडंट हे स्ट्रक्चरच्या अंडर ए व्ही जी स्ट्रक्चर येत आहे. तर ह्या पद्धतीने त्याचंही आउटपुट तुम्हाला दाखवलं, आउटपुट कशा पद्धतीने येईल ते.